बनसोडेवर हल्ला कुणी केला? धक्कादायक सत्य उघडकीस. पुण्यातील वाघोलीत अतिशय लोकप्रिय असणारा रील स्टार आक्या बनसोडेवर गुरुवारी हल्ला झाला होता आणि ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. पोलिसांनी 3 जणांना तात्काळ अटक केली. पण या हल्ल्यामागे मास्टरमाइंड कोण होता? कोणी केला होता आक्या बनसोडेवर हल्ला? या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं हे आता समोर आले. पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेऊन तिघांना अटक केली. त्या 3 जणांच्या चौकशीमध्ये काय गोष्टी समोर आल्या, त्याचबरोबर आकाश बनसोडे हा देखील खाजगी रुग्णालयामध्ये जिथे उपचार घेत आहे तो देखील काय म्हणाला, याची आता संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणार आहोत. काय झाले पूर्ण प्रकरण, कोणाचा होता, कोण होता मास्टरमाइंड, काय कारण होतं याच्यावर हल्ला करण्याचं, चला पाहूया स्पेशल रिपोर्ट. एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं. पुण्यातील एक जो तरुण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून आपल्या कलेच्या जोरावर लाखो लोकांच्या दिलावर राज्य करत होता, तोच तरुण आज मृत्यूंशी झुंज देतोय. आपण बोलतोय प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडे. महाराष्ट्रातील करोडो लोकांना हा आक्या बनसोडे माहीत आहे. तो इतका प्रसिद्ध का झाला? वाघोलीसारख्या छोट्याशा परिसरात साधा राहणारा एक साधा तरुण, ज्याचं न्यू मेन्सवेअर नावाचे एक कपड्याचं दुकान आहे, तो अचानक सोशल मीडियाचा किंग कसा बनला? आकाशची एक कहाणी मोठी रंजक आहे आणि त्याची एक हटके स्टाईल, त्याच्या मजेदार रील्स, तरुणाला मनाला थेट भेटणारे संवाद, यामुळे तो बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. आणि तो ज्या पद्धतीने जितक्या वेगाने लोकप्रिय झाला तेच काहीतरी कारण त्याच्या हल्ल्यामागे निघते, अशी चर्चा होती. इंस्टाग्रामवर तसेच यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तब्बल 2 कोटीहून अधिक लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला. तो फक्त एक रील स्टार नव्हता, तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान होता. एकीकडे तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता, तर दुसरीकडे तो आपल्या फॅशनला म्हणजेच आपल्या कलेला जपत होता. त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासामध्येच लाखो लोक पाहायचे. पण त्याला कुठे माहीत होतं की हीच प्रसिद्धी, हीच लोकप्रियता एक दिवस त्याच्या जीवावर उठेल. त्याला कुठे माहीत होतं की त्याचे चाहते म्हणून मिरवणारे काही चेहरेच त्याच्यावरती हल्ला करतील. अतिशय धक्कादायक प्रकरणाचा आता सत्य उघडकीस आले आहे. मग हल्ला कोणी केला? आकाशावर करणारा मास्टरमाइंड कोण होता? याविषयी माहिती आता समोर आली आहे. ती रात्र होती गुरुवारची. ती होती जुलै. पुण्यातील वाघोलीजवळच्या उबाळेनगर परिसरात सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. आकाश बनसोडे आपल्या न्यू मेन्सवेअर या दुकानात होता. रात्रीचे साधारण 6:15 वाजले होते. दिवसभराचा थकवा होता. दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. तेवढ्यात 3 जण अचानक दुकानात शिरले. त्याचे चेहरे अनोळखी होते, पण त्याच्या डोळ्यात राग, क्रूरता स्पष्ट दिसत होती. काही काळाच्या आत त्यांनी आकाशला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यापैकी एक जण ओरडला, थांब, तुझा गेमच करतो. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात या शब्दाचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे तुम्हाला संपवून टाकतो. आकाशला काही समजायच्या आत, काही प्रतिक्रिया द्यायच्या आत त्या तिघांनी आणलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला. तो एक थरार होता. एक क्षणात सगळं बदलून गेलं. त्याने आकाशच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, त्याच्या उजव्या भोवेवर, ओठावर, त्याच्या अंगठ्यावर, मांडीवरही त्यांनी निर्दयीपणे वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात आकाश खाली कोसळला. हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट होता. त्यांना आकाशला जिवंत सोडायचं नव्हतं. हा एक प्राणघातक हल्ला होता. खुनाचा प्रयत्न होता. आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिथेही ते पसार झाले. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. हे ऐकून काल लागला नाही. एका क्षणात बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण वाघोली परिसरात एकच खळबळ उडाली. मग पोलिसांनी अर्जंट तातडीने त्या तिघांना अटक केली. वेगाने तपासाची चक्र फिरवली. काही तासात तिघांना अटक करण्यात आली. मग त्यातून एक महत्त्वाचं सत्य उघडण्यात येणार होतं. अतिशय धक्कादायक प्रकरण सत्य उघडणार होतं. कोण होता याच्या मागचा मास्टरमाइंड? कोणी केला हल्ला? काय कारण होतं? आकाशवर हल्ला करण्यामागची ही महत्त्वाची माहिती जी आहे आता ती उघड होणार होती. एका प्रसिद्ध रील स्टार झालेल्या आकाशवर भ्याड हल्ल्याने पोलिसांनी खडबडून जागे झाले. प्रकरण गंभीर होतं. वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहाय्याने तात्काळ सूत्र हलवले. एकीकडे आकाशला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती त्याची चिंताजनक होती. तर दुसरीकडे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सापळा रचला. या प्रकरणी आकाशच्या मित्रांनी ज्ञानोबा जाधव यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पुरावे आणि CCTVच्या आधारे तपास सुरू केला. मात्र 24 तासाच्या आत पोलिसांनी प्रकरणाच्या तिघांना बेड्या ठोकल्या. याची खबरदारी म्हणून त्या तिघांना कारवाई देखील करण्यात आली. आणि ही कारवाई अत्यंत वेगवान आणि कौतुकास्पद होती. पण खरी का इथून पुढे सुरू होणार होती. या तिघांना तर अटक झाली, पण प्रश्न अजून तोच होता, हल्ला कोणी केला? कारण याच्या मागचं कारण काय? त्यामागचं कोणी मास्टरमाइंड होता? या तिघांची आकाशसोबत कोणती दुश्मनी होती? त्याला थेट तिचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मग या तिघाच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे? कोणतरी असं आहे की अजून पडद्यामागे राहून
सगळे सूत्र हलवत होता. मग त्या प्रश्नाचं उत्तर कोणी हल्ला केला, कोण होतं याचा मास्टरमाइंड, तिसरा चौथा व्यक्ती होता की या प्रकरणात महत्त्वाची कडी बनणार होता. या हल्ल्यामागचं कारण काय, कोण होता मास्टरमाइंड, ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित होतं. पोलिसांनी अतिशय कमी वेळात 24 तासाच्या आत जे आरोपी होते, त्याच्यातले गुन्हेगार जे होते, CCTV फुटेज आणि इतर पुराव्यातून त्यांनी तात्काळ पोलिसांचा तपास सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, हल्ला झाला तरी का, याच्या मागे हल्ल्याचं कारण काय होतं, दुसरंच काहीतरी होते का. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनिकेत वानखेडे, प्रवीण माने त्या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग या चौकशीत नेमकं काय समोर आलं, ज्याची वाट आता प्रत्येकजण पाहत आहे. कारण की 3 जणांनी हल्ला केला आहे. मग चौथा कोण आहे का, या तिघाला ऑर्डर देत होता का, या तिघाला कोणतरी पैसे देऊन त्याच्याकडे पाठवलं होतं का, कोणी असा एखादा व्यक्ती ज्याची आकाशी मोठी दुश्मनी होती पण तो स्वतः नाही, त्या तिघांना सुपारी देऊन पाठवलं होतं का, अशी देखील चर्चा सुरू राहिली. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता अशी आहे की वैयक्तिक वाद किंवा आकाश कोणासोबत भांडण झालं होतं का, आकाशचा कोणाचा जुना वाद होता का, महत्त्वाची शक्यता पडताळली जाते. दुसरी महत्त्वाची शक्यता व्यावसायिक स्पर्धा. आकाश आणि आकाशचं मोठं कपड्याचं दुकान आहे आणि कपड्याचं दुकान त्या ठिकाणी स्वतः रील स्टार असल्यामुळं त्यामुळे त्याची विक्री आणि तो जो सेल आहे त्या दुकानाची लोकप्रियता एकंदरीत जास्त आहे. मग त्या दुकानाची स्पर्धा कोणाला जर तुम्हाला खोपत असेल किंवा कोणाला व्यवसाय खोपत असेल तर त्यांनी ठिकाणी हल्ला घडवून आणला का. तिसरी सर्वात मोठी शक्यता ते म्हणजे प्रसिद्धीमुळे निर्माण झालेली असूया. या आकाशची लोकप्रियता गगनाला भिडली होती, त्याचा एक चाहता वर्ग तयार झाला होता आणि त्याच्या दृष्टीने खूप यश होतं. पण हे यश त्या शत्रूला खोपत नव्हतं. शत्रूला त्याची पोटी ईर्ष्या तयार झाली होती, म्हणूनच त्याच्यावर संपवण्याचा कट रचला होता का, ही देखील शक्यता वर्तून येत आहे. चौथी शक्यता अशी की एक सुपारी दिली होती का, कोणतरी या तिघांना पैसे देऊन आकाशावर हल्ला करायला सांगितलं होतं का, जर तुम्ही हा व्यक्ती कोण आहे, तोच या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे का. या सर्व प्रश्नाची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत. त्यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. आरोपी पोलिसांच्या प्रश्नापुढे काय गोल कोणाकोणाचं नाव घेतील, या हल्ल्याचा कट कुठे रचला गेला, या सगळ्या प्रश्नाचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं होतं. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या आकाश बनसोडेकडे. आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो धोक्याबाहेर असल्याची माहिती देखील सूत्राकडून समजली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब देतो, तो काय बोलतो, यावर देखील प्रकरणाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. हल्लेखोरांना ओळखता आले का, त्याचा काय अंदाज आहे, त्याच्यावर हल्ला का झाला. आकाशचा एक शब्द या प्रकरणातील मास्टरमाइंडचा चेहरा समोर आणू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो चाहते लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे आणि तो या हल्ल्यामागचा सत्य जगासमोर आलेली याची वाट पाहत आहे. सध्या तरी पोलिसांनी तिघाला अटक केली असेल तर या प्रकरणाचा खरा सूत्र अजून पडद्यामागे आहे का, तो तिघातला एकच आहे का, त्या ठिकाणी अजून माहिती मिळाली नाही. त्यामुळे लवकरच जे सत्य आहे ते उघडकीस येईल अशाच आपण आशा करूया. तर ही होता रिअल स्टार आकाश बनसोडे हल्ल्याची संपूर्ण कहाणी. एक उदयमिक कलाकाराला संपवण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. या प्रकरणावर तुमचं मत काय, या हल्ल्यामागे काय कारण असू शकतो, आम्हाला कमेंट करून सांगा, नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.